नमस्कार मंडळी, आज आपण अत्यंत बहुगुणी आणि खमंग असं मेदकूट कसं करायचं ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी मेदकूटासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। इथे मी एक फुलपात्र घेतलेलं आहे। हे मध्यम आकाराचं फुलपात्र आहे जे की प्रत्येकाच्या घरामध्ये असेल। याच्याच मेजरमेंटनी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी जी चणा डाळ घेतलेली आहे ती मी 1.5 फुलपात्र घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी जी उडीद डाळ घेतलेली आहे ती 1 फुलपात्र घेतलेली आहे आणि तांदूळ इथे मी अर्धा फुलपात्र घेतलेला आहे। या प्रमाणामध्येच तुम्ही सुद्धा हे साहित्य नक्की घ्या। आता आपण पुढचं साहित्य बघूया। आता इथे उरलेले साहित्य बघूया। आपण जे पोहे खायचा जो चमचा असतो जो थोडासा मोठा असतो त्या आकारात 1 चमचा जिरं घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी लवंग मोजून घेतलेले आहेत, 6 लवंग घेतलेले आहेत आणि 6 वेलची घेतलेले आहेत। इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा। त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी हिंग घेतलेली, हिंग पावडर घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो छान असा चविष्ट होईल। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये आपल्याला सुरुवातीला चणा डाळ भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मध्यम ठेवायची आहे। मध्यम आचेवरती ही चणा डाळ आपण भाजून घेणार आहोत। अगदी हलकीशी आपल्याला ही तांबूस करायची आहे जेणेकरून आपल्याला ही डाळ भाजताना मस्त असा सुगंध सुटला पाहिजे। सुगंध सुटला की आपण ही डाळ बाजूला काढून घ्यायची आहे। तर इथे साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहे आणि चणा डाळ छान भाजली गेलेली आहे। आता काढून घेतलेली आहे। आता पुन्हा त्याच पॅन मध्ये आपल्याला उडीद डाळ भाजून घ्यायची आहे। उडीद डाळ पण अशाच पद्धतीने छान खमंग वास येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। भाजून घेतलेली उडीद डाळ पण आता आपण डिश मध्ये काढून घेऊया। आता तांदूळ सुद्धा अशाच पद्धतीने खमंग असे आपण भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तांदूळ पण छान भाजले गेलेले आहेत। आता तांदूळ पण काढून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण एका ताटात काढून घेतलेले आहे। पूर्णपणे आता हे थंड करून घेऊया। आता ज्या पॅन मध्ये आपण सर्व साहित्य भाजून घेतले होते तो पॅन अजून आपला गरम आहे, त्यामुळे आपण यामध्ये जिरं, वेलची, लवंग, त्याचबरोबर लाल तिखट, हळद आणि हिंग पावडर घालत आहोत। गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि गरम पॅन मध्ये आता आपल्याला फक्त हे साहित्य थोडंसं भाजून घ्यायचंय म्हणजे हलकंसं भाजून घ्यायचंय जेणेकरून यामध्ये काही ओलसरपणा असेल तो निघून जाईल आणि यामुळे आपलं जे मेदकूट आहे ते छान असं टिकेल। तर हलकंसं आता आपण यामध्ये परतून घ्यायचंय। आता इथे ताटामधले जे सर्व धान्य आहे ते पूर्णपणे आपलं थंड झालेलं आहे, त्यामुळे मी ते सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता एका मिक्सर जार मध्ये आपल्याला हे सर्व साहित्य ओतून घ्यायचंय। थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सर मधून बारीक असं वाटून घेणार आहोत आणि या मिक्सर जार मध्येच आता आपल्याला हे जे मसाले आपण थोडेसे हलकेसे भाजून घेतलेले ते सुद्धा यामध्येच काढून घ्यायचे आणि एकत्रच असं आपल्याला हे वाटून घ्यायचंय। तर इथे मी मिक्सर जार लावलेला आहे आणि छान असं फाईन असं आता आपल्याला हे वाटून घ्यायचंय आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं आपलं हे मेदकूट तयार झालेलं आहे। अगदी छान अशी पावडर झालेली आहे आणि मेदकूटाचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आलेला आहे। आता मी पॅन मध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि नंतरच आता आपल्याला या बरणीमध्ये भरून घ्यायचंय। आता मेदकूट छान असं मी अर्धा तास थंड करून घेतल्यानंतर एका कोरड्या बरणीमध्ये भरून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त बहुगुणी आणि खमंग असं आपलं मेदकूट तयार झालेलं आहे। हे मेदकूट तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि हे मेदकूट तुम्ही तूप भातासोबत मस्त असं एन्जॉय करू शकता। तुम्हाला ही पारंपरिक मेदकूटाची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपी विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।